₹5 6 नग. भाव आठवतो? कोणत्या पदार्थाबद्दल मी बोलतोय? साधारण कोरोनाच्या आधीचा हा भाव. ₹5 6 पाणीपुरी, ज्याला गोलगप्पे पण म्हणतात, हा भाव होता. आणि अर्थातच पाणीपुरी कोणाला आवडत नाही. नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटणं असा हा पदार्थ. पण आज पाहाल तर ₹5 6 मिळणारी ही पाणीपुरी डिश ₹10 3च पाणीपुऱ्या मिळत आहेत. असो, हा महागाईचा भाग फारसा कोणी मनावर घेत नाही. ज्याला आवडतं तो माणूस आजही पाणीपुरी खातो आणि ₹5 6 मिळायच्या तेव्हाही खायचा. या पाणीपुरीबद्दल आज बोलावंसं वाटतं ते एक घटना समजली म्हणूनच. कोणाच्याही बाबतीत हे घडू शकतं. आता तुम्हाला वाटेल की मी त्या पाण्यामध्ये काय घालतात वगैरे, काय भेसळ आहे का, याच्याविषयी बोलेन की काय. असं काही नाही आहे. हा पदार्थच असा आहे की तुम्ही कितीही अडवा लोकांना, याची जी आवड आहे मनामध्ये ती कमी करणं कदापिही आपल्याला, म्हणजेच तुम्हा आम्हाला शक्य नाही. त्यातल्या त्यात मुलींना, बायकांना पाणीपुरी हा पदार्थ खूप आवडतो. कुठल्याही तुम्ही पाणीपुरीच्या छोट्याशा ठेल्यावर बघा, तिथे 2 पुरुष असतील तर कमीत कमी 4-5 बायका असू शकतात. मुली, बायका, त्यांना आवडतं. आणि खरंच एक काळ असा होता ड्युरिंग अवर स्कूल अँड कॉलेज डेज की कधीकधी मित्रांमध्ये खिशात पैसा असला की पैज लागायची. तू कितने खाएगा, मैं कितने खाऊंगा. आणि मग रांगेत तो पाणीपुरी ठेलेवाला असा ग्रुप गेला की खुश असायचा. मग अशा स्कूल कॉलेज गोईंगला प्लेटमध्ये वगैरे प्रकार नाही. मस्तपैकी रांगेने उभं राहायचं. 2 जणांनी त्याच्या या साईडला, 2 जणांनी या साईडला. तो बरोबर सिरियली प्रत्येकाला देणार आणि त्याचा तो हिशोब करणार. त्याच्या डोक्याची खरोखर आपल्याला आश्चर्य वाटायचं की तो परफेक्ट बिल करायचा. एक वेळ खाणारा माणूस विसरेल की मी 10 खाल्ल्या का 12 खाल्ल्या, पण तो परफेक्ट लक्षात ठेवायचा. अर्थात जेणो काम तेणो करो, त्याचा धंदा आहे. त्याला हे लक्षात ठेवण्याचं स्किल अवगत करावंच लागतं. अदरवाईज रोज त्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. असाच पाणीपुरीच्या ठेल्यावरती एक स्त्री गेली. तिने 1 प्लेट पाणीपुरी मागितली. आता 10ला 3 म्हणून तिने 1 प्लेट संपवली. परत दुसरी प्लेट मागवली. दुसऱ्या प्लेटमधली 1 पुरी तिच्या तोंडात गेली. म्हणजे 4 पाणीपुऱ्या तिने खाल्ल्या. 5व्या पाणीपुरीला, ती 5वी पाणीपुरी खाताना तिने जो तोंड उघडलं ते तोंड परत मिटलंच नाही. तशाच अवस्थेत खूप वेळ प्रयत्न झाला. सोबत आलेल्या फॅमिली मेंबर्सनी प्रचंड प्रयत्न केले की तिचे ओठ मिटले जावेत, तोंडाचा जो आज आला आहे तो मिटावा आणि तिला रिलीफ मिळावा. म्हणून त्या ठेल्याच्या बाजूला बसूनच प्रयत्न झाले. ये अपने बस की बात नाही, हे जेव्हा त्या कुटुंबियांना कळलं, आजूबाजूला जमलेल्या लोकांना कळलं, तेव्हा जमलेल्या गर्दीने सांगितलं जवळ कुठल्या तरी एका दवाखान्यात ताबडतोब घेऊन जा यांना. म्हणजे उत्साहामध्ये पाणीपुरीच्या ठेल्यावर जाऊन मला पाणीपुरी खायची असं म्हणून निघालेली ती स्त्री, त्या बिचारीलासुद्धा माहीत नाही की तिच्या जीवनामध्ये पुढं काय वाढून ठेवलं आहे. थोडीफार पाणीपुरी पोटात गेली आणि 5व्या पुरीला तोंडाचा तो आच राहिला.
जबड्याचं हाड अशा पद्धतीने कधीतरी अडकू शकतं. असा तो कधीतरी कुणाला तरी होणारा तात्पुरता आजार. परंतु माणूस खूप हवालदिल होऊन जातो. एखाद्या वेळेस घरात भांडण झालं नवरा बायकोचं आणि बायकोचा पट्टा सुरू आहे. ती काही बोलणं थांबवायला तयार नाही आहे. एक झालं की एक झालं की एक वाक्य तिच्या तोंडातनं बाहेर पडतं आणि तिला हात जोडून सांगावं लागतं, बाई आता तोंड बंद कर. तो भांडणातला भाग निराळा, तरीही ते तोंड बंद होत नाही. शेवटी नवऱ्याला चप्पल बूट घालून बाहेर जावं लागतं. कारण समोर दिसलो की तिचा राग होणार. म्हणून बेटर वे, चला तिच्या नजरेसमोरून आपण दूर जाऊ, म्हणून कित्येक पती हा ऑप्शन स्वीकारतात. तो भांडणातला भाग आपण रागात म्हणतो की तोंड बंद कर तुझं, पण इथं कितीही सांगा तोंड बंद कर, कुणीही प्रयत्न करा, ते तोंड बंदच होत नव्हतं. म्हणून मग जवळच्या एका डिस्पेन्सरीमध्ये त्या स्त्रीला नेलं गेलं. कुटुंबीय जे सोबत होते ते पण होते. गर्दीतनं काही 2 उत्साही तरुण पण ते पण आले. चला तुम्हाला दवाखाना दाखवतो जवळचा. त्यातल्या त्यात जो जवळ दवाखाना आहे ताबडतोब ह्यांना एखाद्या डॉक्टरनी चेक करू द्या. काहीतरी परत मोठा आक्रीत काही यायला नको, तुमच्यावरती संकट यायला नको, म्हणून ते 2 उत्साही तरुण पण बरोबर आले. ते गेले एका डॉक्टरकडं. तो तसा पाहिला तर जनरल प्रॅक्टिशनर होता. त्यांनी काय त्याच्या पद्धतीने त्याची बुद्धिमत्ता जिथपर्यंत चालते तिथपर्यंत चेक केलं आणि नंतर त्यांनी मात्र हात वर केले. तो म्हणाला, या गोष्टींचा मी एक्सपर्ट म्हणून डॉक्टर गणला जात नाही. तुम्हाला एखाद्या चांगल्या निष्णात डेंटिस्टकडं यांना न्यावं लागेल, कारण हा जबड्याच्या विषयीचा आजार आहे. त्यामुळं मी काही त्याच्यातला निष्णात डॉक्टर नाही आहे. त्यामुळं उगीच तुमची समजूत काढण्यासाठी थातूरमातूर औषधं लिहून देणं हे सध्याच्या त्यांच्या कंडिशन पाहिली तर योग्य नाही आहे. असा अगदी व्यवस्थित सल्ला देऊन त्या डॉक्टरनी बिचाऱ्याने काहीही फीसुद्धा घेतली नाही चेक केल्याची. फक्त सांगितलं, तो एक्सपर्ट डॉक्टर, त्याचा दवाखाना कुठे आहे, इथून किती लांब आहे, सगळं त्याने ॲड्रेस लिहून दिला आणि सत्वर यांना रिक्षाने तिथं घेऊन जा असंही तो सांगायला विसरला नाही बिचारा. त्या डॉक्टरला मनपूर्वक प्रणाम करतो मी. योग्य वेळेस योग्य सल्ला, आणि तेही खूप आत्मीयतेने. कारण घटनाच अशी कुठेतरी लाखात एकाला असं घडतं, अशी घटना, आणि ती घडली आणि ते या डॉक्टरकडं आले, याचंच त्याला अप्रूप वाटत होतं. त्यांनी समजावून सांगितलं, घाबरण्यासारखं काही नाही, होईल ते, फक्त मी त्यातला निष्णात डॉक्टर नाही आहे म्हणून मी इलाज करत नाही आहे. तरी गैरसमज करून घेऊ नका, काही होणार नाही त्यांना, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. थोडा वेळ त्रास होईल. नंतर ते तिथून एका एक्सपर्ट डेंटिस्टकडे गेले. तिथे यथावकाश जो काही त्यांना जबड्याचा झाला होता, जबड्याचं हाड एकमेकांमध्ये अडकत होतं, त्याच्यामुळं तो आग आलेला बंद होत नव्हता, त्या गोष्टीची व्यवस्थित तपासणी झाली आणि त्या निष्णात डेंटिस्टला एक अर्ध्या पाऊण तासामध्ये त्यांचं तोंड मिटण्यामध्ये यश आलं. अर्थात त्यांनी जे काही त्याच्या बुद्धिमत्ता वापरून ते केलं, पण मुद्दाम असं घडू शकतं हे सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये पाणीपुरी, तोंडाला पाणी सुटतं, खाणं वाईट नाही आहे, थोड्या प्रमाणात प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आस्वाद घेतला पाहिजे. त्यातल्या त्यात आता आजकाल पाणी जर तुम्ही घरात केलं, त्या पद्धतीने तुम्हाला जे आवडतं तसा बारीक कांदा, कोथिंबीर सगळं घरी आणलं, पुऱ्या रेडीमेड मिळतात. त्यामुळं पाणीपुरी तुम्ही ते पाणी फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं थंडगार करून तुमच्या आवडीच्या चवीप्रमाणे ते पाणी बनवू शकता. त्याला तिखटपणा, त्याच्यात पुदिना किती, चिंच किती, याचं प्रमाण तुमच्या पद्धतीने टाकून घरात तुम्ही अतिशय हायजेनिक पद्धतीने एक चांगली शुद्धता असलेली पाणीपुरी आपल्या मुलाबाळांना स्वतः पण खा. हा सल्ला पण मी जाताना तुम्हाला नक्की देईन. कारण तसं पाहिलं ना तर आजकाल खूप मोठी आपण घरात जशी स्वच्छता बाळगतो कोणत्याही पदार्थासाठी, त्याच लेवलनी स्वच्छता बाळगून बाहेर तुम्हाला काही मिळेल अशी काही आता
निदान या पाणीपुरीच्या बाबतीत तरी शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे मी तर सल्ला देईन, हा जबडा जो आपण करतो, ती पुरी खाण्या इतका जबडा आपण कधी उघडलेला नसतो. त्यामुळं अशी घटना कोणाच्याही बाबतीत घडू शकते. त्यातल्या त्यात माणिकचंद, विमल, गोवा गुटखा बंदी आहे, तरी पण बंदी नसताना ज्यांनी खूप वर्ष खाल्ला आहे गुटखा, त्यांना तर मोठा करताच येत नाही असं मी ऐकलं आहे. मला वैयक्तिक काय त्या बाबतीतला अनुभव नाही, पण त्या लोकांनी तर मग अजूनच सावध राहिलं पाहिजे असं आवर्जून सांगावंसं वाटतं. कोणालाही, कुठल्याही स्त्रीला, कोणत्याही पुरुषाला पाणीपुरी खाताना जो आपण मोठा तोंड करतो, ती पुरी आतमध्ये जावी म्हणून, तर थोडंसं सांभाळून किंवा पाणीपुरी खायला स्टार्ट करण्याआधी थोडंसं ज्या पद्धतीने आपण एखाद्या गेमच्या प्रॅक्टिसला जातो मैदानात तेव्हा वॉर्मअप करतो, तशी वॉर्मअप करायलासुद्धा काही हरकत नाही. कारण त्या स्नायूंना थोडासा असा व्यायाम दिला तर मला वाटतं की नंतर असा काही प्रॉब्लेम उद्भवणार नाही. त्या स्त्रीला नंतर आराम वाटावा याच सदिच्छा आणि शुभेच्छा आपण अर्पित करूया. कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल, सोशल अवेअरनेस कॅटेगरी. एक जाता जाता माहीत झालेली घटना, कदाचित तुम्हालाही माहीत असेल, पण प्रत्येकाने ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. कोणाच्याही जीवनामध्ये असा प्रसंग उद्भवू नये. त्यातल्या त्यात पत्नी पाणीपुरी खाते आहे आणि पती तिथे हजर आहे, तर तो खूप विवळू शकतो. आपल्या पत्नीची ह्या हालत बघून त्याला ते पाहवलं जाणार नाही. किंवा तुम्ही पाणीपुरी खायला मुलीला नेलं, तिलाही असं घडलं तरी तुमच्या डोळ्यातनं पाणी येऊ शकतं. तर या वेदना, हे दुःख कोणालाही भोगावं लागू नये. त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि जीवनाचा आस्वाद घेताना अशा पण घटना घडू शकतात हे माहिती असावं, म्हणूनच हा थोडासा छोटासा प्रयत्न या प्रवीद्वारे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना, पाणीपुरी प्रेमी लोकांना नक्की शेअर करा, जेणेकरून ते ॲटलिस्ट कुठे जेव्हा पाणीपुरी खातील तेव्हा या व्हिडिओची आठवण येईल आणि योग्य ती काळजी ते नक्की घेतील. याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अनंत विषयांवरचा खूप मोठ्या व्हिडिओंचा खजिना. अगदी शॉर्ट व्हिडिओज, म्हणजे 1 मिनटाच्यापेक्षा कमी असलेले ते पण आहेत, 1000-1500. ते सोडून दिले तर जवळपास 7300 व्हिडिओ, लाँग व्हिडिओ या कॅटेगरीत येतात. 8 मिनिट, 5 मिनिट, 22 मिनिट, 12 मिनिट, 15 मिनिट, असे मोर दॅन 8 मिनिट्स व्हिडिओ भरपूर आहेत. विषय प्रचंड विषय, कोणता विषय झाला नाही असं नाही. गीत आहे, गझल आहे, कविता आहेत, इंग्लिश आवडणाऱ्यांना इंग्लिश कोटेशन्स आहेत, विथ म्युझिक ज्यांना आवडतं कॅराओकेवर तशीही काही गाणी आहेत, तशाही काही गझल आहेत. पूर्ण विदाऊट म्युझिक ज्यांना आवडतं, विदाऊट म्युझिक खूप गाणी आहेत. पूर्ण गाणं ऐकायला ज्यांना वेळ नाही त्यांचाही विचार मी केलेला आहे. म्हणून मिक्स मसाला सेगमेंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला किशोर कुमार, मन्ना डे, त्यांच्या 4-4 ओळी एका एपिसोडमध्ये, काही ठिकाणी मुकेश, मोहम्मद रफी, किशोर, मुकेश अशा कॉम्बिनेशननी भरपूर गाणी मिक्स मसाला या सेगमेंटमध्ये जवळपास 100च्या वर एपिसोड आहेत. सर्वात महत्त्वाचा सेगमेंट अंदाज शायराना. यामध्ये हजारो शायरी, जवळपास 1300 ते 1350 व्हिडिओज अंदाज शायराना या सेगमेंटचे आहेत. त्यानंतर हिंदी भावतरंग. मी स्वतः मराठी आणि हिंदी कवी आहे. नुकतीच मी 4 कवितांची पुस्तकं हिंदी लँग्वेजमध्ये, तसा मी पाहिलं तर मराठी माणूस आहे, पण हिंदीमध्ये पण लिहितो. आणि म्हणून ज्या काही कविता त्या विधात्याने माझ्याकडनं कागदावर उतरवून घेतल्यात, 5850 कवितांचा निर्माता आहे. त्यातल्या काही सिलेक्टेड कवितांची पुस्तकं छापावी असं माझ्या मनात आलं आणि मी सुरुवात केली आहे. 4 पुस्तकं आहेत. तरंगों का सफ़र, ख्यालों की बारात, क्षितिज के पार आणि 4थं पुस्तक बरसती चांदनी. ही 4ही पुस्तकं, टायटल लक्षात ठेवा,
तरंगों का सफ़र, ख्यालों की बारात, थर्ड वन इज़ क्षितिज के पार अँड फोर्थ वन इज बरसती चांदनी. ॲमेझॉन याच्यावरती तुम्ही सर्च कराल, टायटल टाकाल बुक बाय कवी प्रवी सोलापूर असं जेव्हा सर्च कराल तेव्हा तुम्हाला मिळेल. डिस्काउंट सुरू आहे त्याच्यात. आवड असेल तर नक्की परचेस करा आणि आपल्या घरामध्ये या प्रवीची आठवण म्हणून कृपया तुमच्या बुक शेल्फमध्ये कायमचं ते जतन करा. कविता कविता म्हणजे नक्की काय? कविता म्हणजे भावस्पंदनं असतात आणि ती कागदावर उतरवण्याची प्रत्येकाची कला वेगवेगळी. ज्यांचं खूप मोठं वाचन आहे त्यांच्याकडं नक्कीच शब्द समोर येऊन थांबतात, मला घे करत, आणि मग सामान्य माणसांना आकलन होण्याच्या पलीकडचे शब्द वापरून काव्य करणारे रथी महारथी पण खूप आहेत. खूप काही मोठा नाही मी कवी, पण माझ्या प्रत्येक कवितेत तुम्हाला फिलिंग्स, भावभावना नक्कीच सापडतील आणि नक्कीच वाचन झाल्यावरती काही कवितांमधून तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. समाजात कुठे ना कुठे काही ना काही पाहिलेलं ते माझ्या कागदावर अवतरलेलं दिसेल. त्या कवितांचा पण तुम्ही आस्वाद माझ्या चॅनलवर घेऊ शकता, हिंदी भावतरंग या सेगमेंटमध्ये. सेगमेंट सोशल अवेअरनेस, यामध्ये समाजामध्ये ज्या काही अनिष्ट प्रवृत्ती असतात त्याच्यावर प्रहार, त्यानंतर भेसळ, अनेक प्रकारे भेसळ सुरू आहेत. मला जितकं समजतं तशा बाबतीत मी लोकांना सावध करण्याचा केलेला प्रयत्न, असाच सोशल कॅटेगरी, सोशल अवेअरनेस कॅटेगरी. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा म्हणजे देशप्रेमाची ज्वाला प्रत्येकाच्या मनात अधिक प्रज्वलित असली पाहिजे. सर्वोपरी देश, याच भूमिकेतनं मी तर जगतो आहे. बिईंग सन ऑफ आर्मी पर्सन, यात काही वेगळं सांगायला नको, हे असलंच पाहिजे रक्तात. या आर्मीबद्दलचा, एअरफोर्सबद्दलचा, नेव्हीबद्दलचा हा एक सेगमेंट आहे. टायटल शौर्यगाथा. जवळपास 100-125 जांबाज सैनिकांच्या कहाण्या. त्यात काहीजण जिवंत आहेत, काहीजण त्या ॲक्शनमध्ये शहीद झालेले आहेत. या शहीदांच्या परिवाराबद्दल खूप संवेदनशीलतेने हा प्रवी बोललेला आहे. हा एपिसोड तुम्ही जेव्हा बघाल शौर्यगाथा, त्याच्यापुढं 1, 2, 3 असं तुम्ही टाकत राहा आणि सर्च करा. प्रत्येक एपिसोड तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या मनामध्ये प्रज्वलित असलेली देशप्रेमाची जी काही ज्वाला आहे ती अधिक प्रज्वलित होत जाईल, याची मी खात्री देतो. असा लॉट ऑफ व्हरायटी देणारा कदाचित यूट्यूबवरती हा एकमेव चॅनल असेल. आता निरनिराळ्या विविध विषयांवर तुम्ही व्हिडिओ बनवता, असे व्हायरल होत नसतात वगैरे वगैरे. आय डोंट केअर अबाउट सच टाईप ऑफ थिंग्स. मला जे कळतं, मला जितकं आहे ज्ञान, मी जितका बोलू शकतो त्या विषयावर मी बोलतो आहे. आय एम ऑन यूट्यूब टू गेट प्लेजर अँड ऑफकोर्स टू डिस्ट्रीब्यूट प्लेजर अमंगस्ट सम पर्सन्स. कारण मला माहिती आहे आजकालची दुनिया ही झटपटची दुनिया आहे. मी अतिशय सिंपल पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि अपलोड करतो आहे, परंतु त्याच्यामध्ये काही ना काही तुम्हाला नक्की मिळत जाणार आहे. इतके सगळे विषय हाताळताना, इतक्या सगळ्या विषयावर मोबाईल ऑन केल्या बोलताना काय टेम्परामेंट लागतं, काय पॅशन लागतं, हे एखाद्या कलाकाराला समजू शकतं. 8,835 व्हिडिओ अपलोड करताना असं एकाही व्हिडिओच्या वेळेस झालेलं नाही आहे माझं की तो व्हिडिओ मी मध्ये बंद केला, रिटेक केली, दुसऱ्यांदा ते रेकॉर्डिंग करावं लागलं, असं बिलकुल झालेलं नाही आहे. सो दॅट इज स्पेशालिटी, आय थिंक सो. कारण कॅमेरा ऑन केल्यानंतर कोणतीही चूक न करता तुम्हाला पूर्णपणे 8 मिनिट, 10 मिनिट, 12 मिनिट, जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये त्या विषयाचा फ्लो चालू आहे तोपर्यंत तुम्हाला कुठेही न अडखळता, मराठी असेल तर मराठीत,
हिंदी असेल तर हिंदीत, इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये न अडखळता तुम्हाला बोलता येणं, हे सुद्धा हेही नसे थोडके या कॅटेगरीत येतं, हेही मला नक्की सांगावंसं वाटतं. शेवटी या बोलण्याच्या दुनियेमध्ये, स्टँडिंग प्रेझेंटेशनच्या दुनियेमध्ये माझ्या हातून एक जागतिक विक्रम झालेला आहे. सो दॅट गुडविल इज विथ मी, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर इन स्टँडिंग प्रेझेंटेशन. व्हॉट आय हॅव डन. सलग 20 तास स्टेजवर उभं राहून मी स्वतःच्या कवितांचं, हिंदी गीतांचं, हिंदी गझल, जोक्स आणि मोटिवेशनल टिप्स अशा कॉम्बिनेशननी कार्यक्रम दिला आहे. अर्थात गिनेस बुकच्या स्ट्रिक्ट रूल्सप्रमाणे. जेव्हा आपण अशी स्टेज मॅरेथॉन करतो तेव्हा 1 तासाला 5 मिनिट गॅप अलाउड असते. फ्रेश होण्यासाठी, तुम्हाला कॉस्च्यूम बदलायचं असेल तर थोडंसं तुम्हाला पाणी पिण्याची मुभा असते. पण मी कार्यक्रम करताना 1 तासाला 5 मिनटं जर गॅप घेतली असती तर माझा कार्यक्रम सकाळी जवळपास 6:30 वाजता सुरू केलेला कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत खेचला गेला असता. इतका वेळ आपल्यासाठी प्रेक्षकांना ताटकळत ठेवणं हे मला संयुक्तिक वाटलं नाही. म्हणून मी अथॉरिटीजला कळवलं की मला 2 तासाला 5 मिनटं गॅप सफिशियंट आहे. आणि इट इज हायली ॲप्रिसिएटेड बाय ईच अँड एव्हरी अथॉरिटी who have enrolled my name in their respective record books. मोजलं गेलं, कष्ट घेतले, सार्थक झालं. 20 तास उभं राहून सादर केल्यानंतर 17 hours and 10 minutes ॲथॉन्टिकेटेड वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावाने नमूद झाले. जवळपास 11 पुस्तकांमध्ये नाव आहे आणि 7 गोल्ड मेडल्सचा मी मानकरी ठरलो. अर्थात या सगळ्या गोष्टी माझे वडील हा कार्यक्रम पहिल्या रांगेत बसून पाहत होते. आउट ऑफ 20 जवळपास 13 ते 14 तास वडिलांनी मला स्टेजवर पाहिलेलं आहे. वेन ही वॉज ऑफ द एज 85. सो आय एम सो मच लकी. माझी आई माझ्या प्रोग्रॅमच्या आधीच गेलेली होती. त्यामुळं तिच्या तस्विरीचं पूजन करून तिचे आशीर्वाद घेऊनच मी माईक हाती घेतला होता. या दोन्ही गोष्टींमुळं हे सगळं सहज साध्य झालं. कित्येक लोकांनी कॉम्प्लिमेंट दिल्या की अरे यार प्रवी, सकाळी आम्ही तुला 5:30-6 वाजता जे पाहिलं आहे तसाच तू आज दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता दिसतोयस. कुठून आलं तुला एवढं बळ? व्हॉट अ स्टॅमिना. अशा पद्धतीने खूप मित्रांनी मिठी मारून कॉम्प्लिमेंट दिल्या, आनंद व्यक्त केला, अभिनंदन केलं. अनफॉरगेटेबल मोमेंट्स इन माय लाईफ. सहज जाता जाता त्या आठवणी आल्या आणि तुमच्याशी कधी शेअर केला मलाच कळलं नाही. तात्पर्य, खूप काही देण्याचा प्रयत्न केलेला हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डरचा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. हा असाच सुरू राहील, कारण हा प्रवास कधी संपेल, कुठपर्यंत जायचं आहे असं कोणतंही गणित माझ्या डोक्यात नाही आहे. पण रोज भेटण्याची उत्सुकता तुमच्या प्रेमामुळं वाढत चालली आहे. ती ताकद पहिला व्हिडिओ अपलोड केला तेव्हा जशी होती तशीच आजही आहे, ती मला जाणवते आहे. यात किंचितही त्याच्यामध्ये काही कमतरता नाही. ऑन द कॉन्ट्ररी, पहिला व्हिडिओ केला तेव्हा काही जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या. तेव्हा माझं डेली अपलोडिंग एवढं नसायचं. एखाद दुसरा व्हिडिओ मी करत होतो. पण आज 4-5 व्हिडिओ अपलोड केल्याशिवाय, ते सुद्धा लाँग व्हिडिओज. आता हाच व्हिडिओ पहा, 20 ते 25 मिनटाचा हा व्हिडिओ चालू आहे. असे लाँग व्हिडिओज, मोर दॅन 8 to 10 minutes ईच व्हिडिओ, 4-5 व्हिडिओ रेकॉर्ड केल्याशिवाय मलाही करमत नाही. तुम्हाला भेटल्याशिवाय माझाही दिवस जात नाही. चला आपण असं भेटत राहूयात. एकमेकांना भेटण्यामध्ये एकमेकांच्या विषयी असलेली आस्था, प्रेम, आपुलकी हे वाढत जातं, वृद्धिंगत होतं. आणि तेच तर मला हवं आहे. शेवटी मी भुकेला आहे तो फक्त माणसांचा भुकेला आहे. बाकी सगळी जी भूक असते ना ती तात्पुरती मिटते, पुन्हा ती भूक तशीच राहते. पण माणसं जेव्हा आपण कमावतो ना तेव्हा ती कायमची आपल्या अवतीभोवती राहतात, मनाशी असतात. हाक मारेल तेव्हा आपुलकीने धावत येणारी काही माणसं
अशाच कार्यक्रमातून मिळतात. अशाच पद्धतीने एकमेकांना प्रेम देताना, आपुलकीने वागताना तुमचा जनसंग्रह आपोआप वाढत राहतो. आणि ती श्रीमंती आपल्याला मिळवायची आहे. बाकी श्रीमंती ओसरू शकते, पण ही माणसं कमावणारी जी श्रीमंती आहे, हा गुण अतिशय चांगला आहे आणि तो मला लहानपणापासून आवडतो. त्यामुळं आजपर्यंत संपर्कात आलेली, सपोर्ट केलेली प्रत्येक व्यक्ती मला महत्त्वाची आहे. प्रवी उभा आहे, प्रवी बोलतो आहे. क्रेडिट गोज टू ईच अँड एव्हरी दॅट पर्सन हू लव्ज मी, हू सपोर्ट्स मी. सुरुवात केली मी एक स्टेज आर्टिस्ट म्हणून, त्यालासुद्धा झाली आता 25 वर्ष. त्यावेळेपासून काही लोक सोबत आहेत, त्यावेळेपासून मला पाहत आहेत. ॲक्च्युअल मला स्टेजवर त्यांनी पाहिलेलं आहे, पण तेही जॉईन झालेत. अरे वा, यूट्यूब चॅनल काढलंस न सांगता. त्यांच्याकडं भीक नाही मागावी लागली मला. ट्राय टू सबस्क्राईब, ट्राय टू लाईक माय व्हिडिओज. खूप कमी वेळा बोललो आहे, नाही आवडत मला. आपण आपल्याच घरात नाही भीक मागायची, हे माझं तत्त्व आहे. ज्याला आवडेल तो नक्की सबस्क्राईब करेल. ज्याला एखादा व्हिडिओ आवडेल, कॉमेंट करावीशी वाटेल, तो नक्की कॉमेंट करेल. अगदी त्याला यूट्यूबवर नाही जमलं, तो मला संपर्क करेल, फोन करेल, व्हॉट्सअपवरती आपलं मत व्यक्त करतात. वेलकम आहे, प्रत्येकाचं स्वागत आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रवी बोलला, इट इज नॉट अ फायनल अथॉरिटी. ते त्याचं मत आहे. वेगळं मत ऐकणाऱ्याचं असू शकतं, हे मला नक्की माहिती आहे. टीका हसत पचवतो, कौतुकाने हुरळून नाही जात, तेव्हाही हसतो, हसून दाद देतो नक्की मी. प्रशंसा जो करतो त्याला नक्की अरे मित्रा आभारी आहे इतकं माझ्या ओठातून लगेच जातं. माझ्या डोळ्यात देखत कोणी काही चांगलं काम केलं तर वाह क्या बात आहे, बढिया, हे म्हणण्याला कंजूषपणा नाही करत मी. होतच नाही तो. चला, एका वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याचा हा प्रवीचा प्रयत्न आहे. खूप लोकांना आवडतो, काही लोकांना खटकतो. चालायचं, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. त्यामुळं कुणाच्या कोणत्याही गोष्टी जास्त मनावर नाही घ्यायच्या. हां, तुमच्यातला लॅक्युना जो सांगतो त्याला तुम्ही दुश्मन नाही समजायचं, तो मित्रच असतो. त्याला एखादी गोष्ट जर खटकली, त्यांनी सांगितली, त्याची बुद्धिमत्ता चालली, त्या बुद्धिमत्तेची प्रशंसा मनोमन करायची. आपण सुधारण्याचा थोडा थोडा प्रयत्न करायचा. पक्क मला माहिती आहे, एव्हरी ह्युमन बिईंग इज स्टुडंट टिल हिज लास्ट ब्रीथ. मी पण एक विद्यार्थीच आहे. शिकण्याची प्रक्रिया अव्याहत शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहणार आहे. पण शिकत शिकत आपल्याकडं जे काही आहे, ज्यांच्याकडं काहीच नाही आहे त्यांना काहीतरी मिळावं, या एका सद हेतूने सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ, यही स्लोगन लेकर ये प्रवी इस चैनल पे चलता रहेगा. सफ़र जारी रहेगा. आप बस यूं ही प्यार देते रहो और प्यार देते रहेंगे, यही मेरी आशा है और यही मेरा आत्मविश्वास भी है. भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन याच चॅनलवर, कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल.